नमस्कार मित्रांनो, टेक्नॉथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, दिव्यांगांसाठी खुशखबर आलेली आहे, आनंदाची बातमी आली आहे. नेमकी बातमी काय आहे बघा. नागपूरमधून बातमी आहे. दिव्यांगांना आत्मनिर्भर बनवण्यासोबतच त्यांची गतिशीलता वाढवून त्यांना सन्मानाने समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी नागपूर महानगरपालिका आणि समाज कल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमानाने मोफत जयपूर फूट तसेच सहाय्यक उपकरणाचे मोजमाप, नोंदणी आणि वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. तर बघा मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी आवश्यक असणारे जी काही विविध उपकरणे आहेत, त्याचबरोबर जयपूर फूट आणि इतर सहाय्यक उपकरणे, तर हे अगदी नागपूर महानगरपालिका आणि समाज कल्याण नागपूर यांच्या मार्फत मोफत दिले जाणार आहेत. आणि आता हे नेमकं कुठं उपलब्ध होणार आहे आणि कोणत्या तारखेला उपलब्ध होणार आहे तर ते बघूया आपण. त्यामुळे मित्रांनो, जर आपण नागपूर किंवा आसपासच्या परिसरातील असाल किंवा आसपासच्या जिल्ह्यातील असाल तर ही बातमी आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. कारण आपल्याला विविध उपकरणे अगदी मोफत मिळणार आहे, फ्री मिळणार आहे. तर बघूया पुढे. तर बघा मित्रांनो, नागपूर जिल्ह्यातील दिव्यांग नागरिकांसाठी हे शिबिर साधारणतः 7 ते 10 ऑगस्ट दरम्यान रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आलेले. तर बघा मित्रांनो, हे जे काही शिबिर आहे तर ते 7 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आलेलं आहे. म्हणजे आता आजची 8 तारीख आहे. आज, उद्या आणि सोमवारी, म्हणजे परवाला सोमवार आहे. तर 7 ते 10 ऑगस्ट पर्यंत हे शिबिर असणार आहे. आणि याचा जो काही पत्ता सांगण्यात आलेला आहे तर तो ऍड्रेस बघा. रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट या सभागृहात हे शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. रेशीमबाग मधील कविवर्य सुरेश भट या सभागृहामध्ये हे शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. आणि शिबिरामध्ये पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना कृत्रिम अवयवासह विविध प्रकारची सहाय्यक उपकरणे उपलब्ध करून दिली जात आहे. तर या शिबिरामध्ये दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव तसेच इतर जी काही सहाय्यक उपकरणे आहेत तर ती उपलब्ध करून दिली जात आहे, अगदी मोफत. हे लक्षात घ्या. नागपूर महापालिकेच्या महापौर नीता ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत या शिबिराची माहिती दिली. दिव्यांग लाभार्थ्यांना शिबिराच्या ठिकाणी येणे तसेच शिबिरानंतर घरी परतणे सुलभ व्हावे यासाठी मनपाच्या परिवहन विभागामार्फत प्रभाग न्याय बसची व्यवस्था करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. तर बघा मित्रांनो, जर नागपूरमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी महानगरपालिकेच्या ज्या काही बसेस आहे तर त्या बसेस आपल्याला या ऍड्रेस कडे म्हणजे कविवर्य सुरेश भट सभागृहाकडे घेऊन जातील आणि त्या ठिकाणी आपल्याला कृत्रिम अवयव असेल किंवा इतर जी काही सहाय्यक उपकरणे आहेत तर ती त्या ठिकाणी मिळून जातील. या उपक्रमामुळे गरजू दिव्यांग नागरिकांना आवश्यक कृत्रिम अवयव व सहाय्यक साधने मोफत मिळणार असून त्यांच्या स्वावलंबनाला आणि दैनंदिन जीवनातील गतिशीलता मोठी मदत मिळेल. तर बघा मित्रांनो, ही उपकरणे सगळी फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे विनामूल्य, फुकट, मोफत मिळणार असल्यामुळे जे दिव्यांग बांधव असतील तर त्यांना कृत्रिम अवयवाचं गरज असेल किंवा इतर जी काही साधने मोफत हवी असतील तर त्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. हे जे शिबिर आहे 7 ते 10 ऑगस्ट म्हणजे सोमवारपर्यंत असणार आहे. आणि याचा जो काही ऍड्रेस आहे रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात हे आयोजित करण्यात आलेले आहे. आणि मित्रांनो, आता यासाठी नेमके कागदपत्रे काय लागणार आहे तर बघा, यासाठी आपल्याकडे जे काही UDID कार्ड असणं आवश्यक आहे आणि डिसॅबिलिटी सर्टिफिकेट हे 2 डॉक्युमेंट्स असणे अत्यंत गरजेचे आहे. मित्रांनो, बरेच वेळा काय होतंय की
एखाद्या शिबिरात गेल्यानंतर तुमच्याकडे जर हे सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला अपात्र ठरवले जाते. म्हणून या शिबिराला जाण्यापूर्वी तुमच्याकडे UDID कार्ड म्हणजे शासनाचं अधिकृत असं अपंगाचं सर्टिफिकेट आहे. त्याचबरोबर डिसॅबिलिटी सर्टिफिकेट म्हणजे दिव्यांग सर्टिफिकेट हे सुद्धा महाराष्ट्र शासनाचं अधिकृत असं सर्टिफिकेट आहे. त्यामुळे ही दोन्ही डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. आणि ही डॉक्युमेंट तुमच्याकडे जर असेल तर तुम्हाला विविध जे काही साधने आहे तर ती मोफत मिळणार आहे. त्याचबरोबर ज्या दिव्यांगांना कृत्रिम अवयवाची गरज आहे तर त्यांना ते सुद्धा मोफत मिळणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारची एक महत्वाची अपडेट आलेली होती. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.